आणि यानंतर आपण बातम्या सविस्तर पाहणार आहोत। रुपाली चाकणकर आणि रोहिणी खडसे यांच्यात पुन्हा एकदा जुंपली आहे। रुपाली चाकणकर यांनी मुक्ताईनगरमधील आयोजित कार्यक्रमात रोहिणी खडसेंवर टीका केली आहे। सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या माणसाला 1,500ची किंमत कशी करणार असा सवाल चाकणकर यांनी रोहिणी खडसेंवर टीका करताना उपस्थित केलाय। आम्ही आंदोलनातून मोठे झालेलो आहोत। आमच्या वडिलांनी आमच्यासाठी कुठलाही मतदारसंघात यावेळेस मदत केली नाही, कोणताही मतदारसंघ ठेवला नसल्याचं देखील रुपाली चाकणकरांनी म्हटलंय। तर असं म्हणत यावेळेस रोहिणी यांच्यावरती त्यांनी हल्लाबोल केलाय। दरम्यान रुपाली चाकणकर या बाप बदलवणाऱ्यांपैकी एक असल्याचं उत्तर रोहिणी खडसेंनी दिलंय। त्यांना जनाधार नाहीये अशा लोकांच्या वक्तव्याला आपण महत्त्व देत नाही असं देखील रोहिणी खडसे यांनी चाकणकरांना प्रत्युत्तर दिलंय। रुपाली चाकणकर आणि रोहिणी खडसेंमध्ये जुंपल्याचं त्यामुळे बघायला मिळतंय। आमच्यासाठी वडिलांनी मतदारसंघ ठेवला नसल्याचं चाकणकर यांनी म्हणत रुपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसे यांच्यावर निशाणा साधलाय। मी रस्त्यावर बसून आंदोलन केलेली आहेत। माझ्यावर 12 गुन्हे दाखल आहेत। 3 दिवसाची पीसी सुद्धा मी घेऊन आलेली आहे। 3 दिवस फरार सुद्धा होते। अशा बऱ्याच केसेस आहेत। कोर्टात बसून प्रत्येक महिन्याला जशी लोक वारी करतात तसं मी माझी कोर्टाची वारी असायची। त्याच्यामुळे आंदोलन करणं वगैरे या सगळ्या गोष्टींमधून गेलो, कारण की आमच्या वडिलांनी आमच्यासाठी कुठला मतदारसंघ ठेवला नाही। माझा वडील साधा शेतकरी, त्याच्यामुळे हे सगळं करावं लागलं। तुम्ही कशाच पद्धतीने आले, त्याच्यामुळे आपल्याला 1,500ची किंमत चांगली माहिती आहे। कष्टातून आलेल्या माणसाला 1,500ची किंमत माहित असते, पण सोन्याचा चमचा तोंडात असणाऱ्याला 1,500 करणार नाही। त्या हॉटेलमध्ये गेले की 1,500 रुपये देण्याची पद्धत त्यांची असते। पण माझ्या ग्रामीण भागामध्ये असलेल्या महिला भगिनींना 1,500मधून किराणासाठी मदत होतीये, शाळेत मुलाची फी भरण्यासाठी मदत होतीये, डॉक्टरकडे जाण्यासाठी काही पैसे लागले तर त्याच्यासाठी मदत होतीये। ज्यांच्यावरती आदरणीय पवार साहेबांच्या उपकाराने त्या आज पद भोगता आहेत। बाकी त्यांचं स्वतःचं कर्तृत्व काही नाहीये। त्यांना पवार साहेबांनी दिलंय म्हणून त्या आहेत, पण ज्या पवार साहेबांनी त्यांना एवढं दिलं त्या पवार साहेबांना पण त्या सोडून चालल्या गेल्यात। तशा लोकांना मला असं वाटतं फार महत्त्व देण्याची गरज नाही, कारण बाप बदलणाऱ्यांपैकी त्या आहेत आणि बाप बदलणं त्यांना फार सोपं आहे, कारण पहिले आदरणीय पवार साहेबांसोबत होत्या। त्यांच्या नंतर सुप्रियाताई सुळेंमुळे त्या आज ज्या मोठ्या झालेल्या आहेत, त्या सुप्रियाताई सुळेंवरती पण टीका करायला कमी करत नाहीत। ते ज्यांनी भरपूर दिलं त्यांच्या त्या होऊ शकत नाहीत, तर त्या जनतेच्या काय होणार आहे। त्याच्यामुळे फार त्यांच्यावरती बोलण्यासारखं मला तरी वाटत नाही त्यांनी की फार त्यांच्यावर काही वक्तव्य करावं।